शिक्षक मित्रांनो, 28 जून 2026 रोजी या परीक्षेसाठी पेपर 2साठी आपण 2020 सालची प्रश्नपत्रिका पेपर 2 की जी 6वी ते 8वीसाठी आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि थोडेसे अवघड आहेत. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजावून देतो आहे. 2023, 2024, 2025 या 3 वर्षाच्या 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्नपत्रिके आहेत. 3 प्रश्नपत्रिकेमधील 90 प्रश्न अत्यंत सोप्या भाषेत सोडवून दिलेले आहेत. उर्वरित वेळेमध्ये आज जरूर अभ्यासा. अशा पद्धतीचेच प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये असणार आहेत. 30पैकी 30 मार्क्स पडण्यासाठी हे प्रश्न नक्की उपयुक्त ठरणार आहेत. 2020 सालातील प्रश्नपत्रिका आपण पूर्ण केली की 4 प्रश्नपत्रिकेमधले 120 प्रश्न झाले. यावरीलच प्रश्न, या टाईपचेच प्रश्न, यावर आधारितच प्रश्न असणार आहेत. पेपर हातात आल्यानंतर आपण सोडल्यानंतर लक्षात येईल आपण 120 प्रश्न सोडले, त्याचा नक्की लाभ झालेला आहे. पाहूया 2020मधील प्रश्न. पेपर 2मधील 782 ही संख्या 1/2, 2/3, 3/4 या प्रमाणात विभागली असता पहिली संख्या कोणती असेल? या ठिकाणी छेदांचा आपण लसावी काढला 2, 3, 4चा तर 12 येतो आहे. 12च का? तर छेदांचा लसावी म्हणजे अशी संख्या लहानात लहान की ज्यांचा लसावी आपण काढणार आहोत त्या प्रत्येकीच्या पाड्यात असणं गरजेचं आहे. 12 बेसक्क 12, 12 3 चौक 12, 12 4 चौकून 12. आपण 3 आणि 2चा गुणाकार घेतला 6, 4च्या पाड्यात नाही. मात्र 3 आणि 4चा गुणाकार 12, 2च्या पाड्यात आहे. 3 आणि 4च्या असणारच आहे. म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाला आपण लसावीनं गुणायचं आहे. 1/2ला 12 बेसक्क 12. त्याच्यामध्ये गुणोत्तर चिन्ह आहे, प्रमाणात चिन्ह आहे. 2/3 गुणिले 12, 3 चौक 12. इथं 3 चौक 12, 4 दुणे 8 आणि शेवटी 3/4ला 12 आणि 4 दुणे 8, 3 दुणे 6, 6 8 9, 6 8 9. प्रमाणांची बेरीज आहे. 9 8 17 23. 23ला 6, 23ला 8, 23ला 9. पहिलीच संख्या आपल्याला विचारल्या 23ला 6 तर 782 ही संख्या विभागायची आहे त्या प्रमाणामध्ये. 23ला 7 तर 782ला किती? 23 एके 23, तिरकई 69, 69 आणि किती 78 तर 9, 92 झाले. 23 चौक 92, 34 गुणिले 6, 204 गुणाकार 6 चौक 24ला 4 हातच्याला 2, 7 18 2 20. त्या ठिकाणी 204 अचूक पर्याय नंबर 2. त्यानंतर 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचित्तीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरले आहे. जेव्हा एक धातूचा गोळा त्या वृत्तचित्तीमध्ये सोडला तेव्हा पाण्याची पातळी 6.75 सेमीने वाढते. तर गोळ्याची त्रिज्या किती सेमी असेल? या ठिकाणी धातूच्या गोळ्याचे आकारमान आणि वृत्तचित्तीच्या आकारमानातील वाढ समानच आहे. या ठिकाणी 12 सेमी त्रिज्येच्या वृत्तचित्तीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरले तेव्हा एक धातूचा गोळा त्या वृत्तचित्तीमध्ये सोडला तेव्हा पाण्याची पातळी 6.75 सेमीने वाढली. गोळ्याची त्रिज्या विचारल्या. या वृत्तचित्तीच्या भांड्यामध्ये धातूचा गोळा सोडायचा आहे. तो त्याच आकाराचा आहे, त्याशिवाय तो आत धातूचा गोळा बसणार नाही. म्हणून धातूच्या गोळ्याचे आकारमान 4/3 पाय r घन धातूच्या गोळ्याचे घनफळ आणि वृत्तचित्त्याच्या आकारमानातील वाढ पाय r वर्ग h गुणिले 4/3 पाय r घन धातूच्या गोळ्याचे घनफळ आणि वृत्तचित्तीचं पाय r वर्ग h. r घन लहान r आहे, गोळ्याची त्रिज्या आहे. r मोठा आहे, वृत्तचित्तीची त्रिज्या आहे. r घन काढण्यासाठी दोन्ही बाजूचं पायला पाय गेले. 4/3 पलीकडे जाऊन 3/4 होणार आहे r वर्ग hला. ओके. त्यामुळं r घन बरोबर 12 गुणिले 12. 12 काय आहे? 12 सेमी त्रिज्या वृत्तचित्तीची आहे, त्यामुळं 12 गुणिले 12. आता या ठिकाणी h पाणी कितीनं वाढते? पाण्याची पातळी 6.75 सेमीनं. म्हणून या ठिकाणी जी पाण्याची पातळी वाढलेली आहे ती 6.75. ही उंची जी आहे ती उंची म्हणजे h 6.75. 12 गुणिले 12 r वर्ग गुणिले h 6.75 उंची आणि 3/4. हे आपण सोडवलं. 4 1 4, 4 चौकोन 12, 12 त्रिक 36
आणि या ठिकाणी 3 आपण 75ला गुणलं, 3 5 15ला 5 हाच्याला 1, 3 7 21 1 22ला 2 हाच्याला 2, 3 संग 18 2 20. भारतीय 36 गुणले 20.25 हा गुणाकार करा व्यवस्थित. 729 गुणाकार येतोय. 729 20.25 गुणले 36 गुणाकार 729 येतोय. आर घन मागं आहे. हा आर घन म्हणजे 729, आर घनचं घनमूळ आर आणि 729 9. त्यामुळे या ठिकाणी धातूच्या गोळ्याची जी त्रिज्या आहे ती 9 सेमी आहे. अचूक पर्याय नंबर 2. एका वस्तूची किंमत 20% वाढवली. वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल. वस्तूची मूळ किंमत 100 रुपये मानली आपण. 20% वाढवली तर नवीन किंमत काय होणार आहे? 100 अधिक 20 बरोबर 120. म्हणजे आता 120ची 100 रुपये करायचे. म्हणजे याचा अर्थ काय? वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीच विकली जाईल. म्हणजे 120ची 100 करायचे. मूळ किंमत 100 रुपये, 120चं 100, 20 रुपये कमी झाले. 120ची 100 रुपये करायचे म्हणजे 120 वजा 100 100 रुपये कमी झाले, 20 रुपये कमी झाले. 120 रुपयेवर 20 रुपयाची सूट. 120 रुपयावर 20 रुपयाची सूट दिल्याशिवाय 100 रुपये त्याची मूळ किंमत होत नाही. म्हणजे शेकडा सूट 120ला 20 सूट, 120ला 20 सूट तर 100ला काय? हे शून्य गेले, हे शून्य गेले. या ठिकाणी 4 पंचे 20, 4 त्रिकोण 12, 10 5 50 भागिले 3. 50 भागिले 3 म्हणजेच 3 एके 3 50ला भागायचे, 3 एके 3, उरले 2, 20 झाले. 3 संग 18, उरले 2, 2/3, 16.2/3. 50 भागिले 3 म्हणजे 16.2/3. अचूक पर्याय पहिलाच आहे. ओके. पुढं जर ए वर्ग बी सी घन, ए वर्ग बी सी घन बरोबर 5 घन आणि ए बी वर्ग बरोबर 5/6 तर ए बी सीची किंमत काढायला सांगितलेली आहे. अतिशय विचारपूर्वक हे उदाहरण सोडवायचे. दिलेलं आहे ए वर्ग बी सी घन बरोबर 5 घन आहे. दोन्ही बाजूला ए बी वर्गाची किंमत 5/6 झाली आहे. मग दोन्ही बाजूला ए बी वर्गानं ए बी वर्गानं गुणलं, त्याच्या किमती घाल्या. आता ए बी वर्गाची पुढं इथं काय झालं? ए वर्ग गुणिले ए घन, बी गुणिले बी वर्ग बी घन, सी घन एकटा तसंच आहे बरोबर 5चा घन आणि ए बी वर्गाची किंमत 5/6 दिल्या. म्हणजे ए घन बी घन सी घन म्हणजेच कॉमन ए बी सी कंसाचं घन बरोबर 5चा 3रा गुणिले 5/6 समान पाया गुणाकार घातांकांची बेरीज 3 9. ए बी सी कंसाचा घन बरोबर 5चा 9. ए बी सी बरोबर 3 पलीकडे जाऊन 9ला त्या घाताला भागिले होणार आहे. 9 भागिले 3, 3 त्रिक 9 म्हणजे ए बी सी बरोबर 3 त्रिक 9, 5चा घन. ए बी सी बरोबर 5चा घन. पर्याय आहे 5चा घन. ओके. अचूक पर्याय नंबर 3 2. ओके. पुढचा आहे 4चा 5वा, 4चा अधिक 4चा 5वा अधिक 4चा 5वा अधिक 4चा 5वा 4 वेळा भागिले 2चा 5वा अधिक 2चा 5वा 2 वेळा गुणले 7चा 5वा अधिक 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 7चा 5वा 3 3 6 वेळा. छेदस्थानी गुणिलेमध्ये 3चा 5वा अधिक 3चा 5वा अधिक 3चा 5वा 3 वेळा बरोबर 8चा n. तर n बरोबर किती? आता या ठिकाणी 4चा 5वा किती आहे? 1 2 3 4 म्हणून 4 गुणले 4चा 5वा. ओके. 4 गुणले 4चा 5वा. 2चा 5वा किती वेळा आहे? 2 वेळा म्हणून 2 गुणले 2चा 5वा. पलीकडं 6चा 5वा किती वेळा आहे? 6 वेळा म्हणून 6 गुणले 6चा 5वा. 3चा 5वा किती वेळा आहे? 3 वेळा म्हणून 3 गुणले 3चा 5वा. या ठिकाणी परंतु हा 2चा 12वा घात पलीकडं 8चा n दिलेला आहे ना. हा 8चा n इथं 8चा n म्हणजे पाठीमागं 2चा 12वा 8चा n आहे. मग हा 8 2च्या पायात लिहायचा. 2चा 12वा बरोबर 2चा घन म्हणजे 8 त्याचा 3रा घात, घाताचा घात घाताचा गुणाकार 3 गुणले 3n. 2चा 12वर 2चा 12वा बरोबर 2चा 3n समान पाया किंमत समान म्हणून घात समान दाखवायचे. 3n बरोबर 12, n पलीकडे गेले 12ला भागिले 3 चौक 12
म्हणून यांची किंमत 4. अचूक पर्याय या ठिकाणी यांची किंमत 4. ओके. इथं जर x अधिक 1/x बरोबर 17/4 व 4y वर्ग अधिक 4 अधिक 17y बरोबर 0, तर x व y मधील संबंध खालीलपैकी कोणता असेल? x मोठा आहे का लहान आहे y पेक्षा शोधायचं आहे. पाहूया. वर्ग समीकरण तयार करायचं. x अधिक 1/x इथं वर्ग समीकरण आहेच. छेद सारखा नाही, तिरकस गुणाकार. x गुणिले x वर्ग अधिक 1 1 1 छेद छेदस्थानी छेदांचा गुणाकार 1/x बरोबर 17/4. हे भागिले x आहे ते 17/x गुणिले किंवा तिरकस गुणाकार 4ने x वर्ग अधिक 1ला 4x वर्ग अधिक 4 1 4 आणि 17ने 1ला 17x. वर्ग समीकरणामध्ये xचं पद मध्ये ठेवायचं. 4x वर्ग अधिक 17x माग घेतले वजा 17x अधिक 4 तिथेच आहे बरोबर 0. वर्ग समीकरणाचे अवयव पाडताना x वर्गचा सगुण 4 स्थिर पद 4 4 चौक 16चे अवयव पाडायचे. मधलं पद 17 येण्यासाठी 16 1 16 दोघाची चिन्ह वजा वजा 16 वजा 1 वजा 17 आणि वजा 16 गुणिले वजा 1 अधिक 16 येते. वर्ग समीकरणे प्रकरण अभ्यासलं असेल. मधल्या पदाचे फोड 4x वर्ग वजा 17x ऐवजी वजा 16x वजा 1x अधिक 4 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक 4x कंसात x वजा 4 हाच x वजा 4 इथे येतोय आणि मग हा वजा 1 बाहेर येतोय. ओके. 2 बरोबर 0. 2 समान कंसाबद्दल 1 कंस x वजा 4 x वजा 4 बाहेरची पदं 4x वजा 1 4x वजा 1 बरोबर 0. आता x वजा 4 एकदा 0 वर दाखवलं, वजा 4 प्लेट गेले अधिक 4 आणि 4x वजा 1 बरोबर 0 वजा 1 प्लेट गेले अधिक 1 आणि 4 गुणले ते 1ला भागिले 1/4. xची किंमत 4 आली आणि xची किंमत 1/4 दोन्ही धन. आता हे सोडवूया. 4y वर्ग अधिक 4 अधिक 17y मागं घे 17y मध्ये ठेवायचं. तसंच 4 चौक 16 16 16 1 16 इथं मधल्या पदाची फोड 17y बद्दल 16y अधिक 1y. ओके. पहिल्या दोघातून सामायिक 4y निघतोय कंसात y अधिक 4 हा y अधिक 4 इथं समान कंस राहतोच सामायिक कंस y अधिक 4 हा अधिक 1 बाहेर. ओके. 2 समान कंसाबद्दल 1 कंस y अधिक 4 बाहेरची पदं 4y अधिक 1 दुसऱ्या कंसात बरोबर 0. एकदा y अधिक 4 बरोबर 0 दाखवलं, अधिक 4 प्लेट गेले वजा 4 4y अधिक 1 बरोबर 0 दुसरा कंस चिन्हाबरोबर दाखवला, अधिक 1 प्लेट गेले वजा 1 वायला गुणिले 4 प्लेट जाऊन भागिले वजा 1/4. वायच्या दोन्ही किमती ऋण आल्यात. इथं वायच्या किमती दोन्हीही धन आहेत म्हणजे x मोठा आहे y पेक्षा. अचूक पर्याय कितवा आहे? x y पेक्षा मोठा असणारा अचूक पर्याय नंबर 2. ओके. 97 नंबरचा प्रश्न आहे. एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार 8,000 रुपये आहे. त्यात 7 कामगारांचा सरासरी पगार 2,000 आणि उरलेल्या कामगारांचा सरासरी 6,000 रुपये आहे. तर कारखान्यामध्ये कामगारांची एकूण संख्या किती? संख्या ह्या आपण कामगारांचा सरासरी पगार उतरत क्रमाने घ्यावा लागेल. मोठा फरक लहान गटाला 12,000 8,000 6,000 आणि मोठा फरक आणि लहान फरक यांचं गुणोत्तर 6,000 12,000 6,000 6,000 1 6,000 दोन्ही म्हणजे 2 एका 2 गुणोत्तर. ओके. म्हणजे 7 कामगार म्हणजे एक भाग. एका 2 भाग आहेत ना. 7 कामगार म्हणजे 1 भाग आणि 2 भाग म्हणजे 14 कामगार. हे 7 कामगार आणि हे 14 एकूण 14 आणि 7 21 कामगार झालेले आहेत. अचूक पर्याय ठिकाणी 21 कामगार नंबर 3. ओके. एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडलेले आहेत. रेषाखंडांची संख्या 10 असल्यास प्रतलातील बिंदूंची संख्या किती? आता बिंदूंची संख्या n असेल तर सूत्र आहे हे सूत्र n कंसात n अधिक 1 भागिले 2. या ठिकाणी रेषाखंडांची संख्या 10 दिल्या म्हणजे यांची किंमत 4 असणार. कारण 4 गुणिले 4 ने 5 भागिले 2 बेके बेदून 4. उत्तराकडून जाऊया आपण. पाय 2 10. ओके. पाय 2 10 रेषाखंड आलेत म्हणजे बिंदू 4च पाहिजेत. अचूक पर्याय नंबर 4. नाहीतर हे समीकरण सोडवलं पाहिजे पण काही गरज नाही. पर्याय घेऊन लगेच सोडवू शकताय. आणि 10 कधी येणार आहे? 4 गुणिले 5 भागिले 2ला 10 येणार आहे म्हणून यांची किंमत 4. एका त्रिकोणाच्या 3 बाजू
1/2, 1/3, 1/4 या प्रमाणात आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 52 सेमी असेल तर सर्वात लहान बाजूची लांबी किती सेमी असेल? त्रिकोणाची परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. मग या ठिकाणी आपण ही प्रत्येक अपूर्णांक आहेत ती एक्सची पट सोडवण्यासाठी घ्यायची आहे. 1/2ची एक्स पट म्हणजे x/2, 3 बाजूंची परिमिती. इथं मग 1/3 म्हणजे अधिक x/3, इथं 1/4 म्हणजे x/4 आणि येते 52. ओके. मग 4, 3, 2चा लसावी 12 येतो बघितलं आपण. 2 6ला 12 येते, 3 4ला 12 येते, 4 3ला 12 येते. तितके अंशाची पट करायचे. 6 × x 6x अधिक 4 × x 4x अधिक 3 × x 3x बरोबर 52. आणि हा छेद 12 आहे, छेदस्थानी 12. मग 6x अधिक 4x अधिक 3x 6 4 10 3 13x बरोबर भागिले 12 आहेत ते 52ला गुणिले गेले. म्हणजे 13 पलीकडे जाऊन भागिले 52 गुणिले 12 लिहिल्यानंतर 52ला 13नं भागलं तर 13 चौक 52, 12 चौक 48. एक्सची किंमत 48 आल्या. इथं 12 चौक 48 अंश 48 48 48 असताना ज्याचा छेद मोठा तो लहान असतो, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी छेद 2 3 4 मध्ये 4 मोठा आहे, मग 48 भागिले 4 बरोबर 12. सर्वात लहान बाजू 12च येणार आहे. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढला प्रश्न आहे आकृतीत लेंथ AC बरोबर वर्गमात 3. हा AC वर्गमात 3 आहे. BC बरोबर या ठिकाणी 1 आहे आणि CD बरोबर 1 मिनिट CD बरोबर 3 आहे आणि ACD हा 90 मापाचा आहे. ओके. तर माप कोण BAD विचारलं आहे. BAD आपण ACD हा काटकोन त्रिकोण विचारात घेतला तर हा कर्ण येडे पायथागोरसचं प्रमेय वापरेल तर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे कर्णाचा वर्ग. काटकोन करणारी बाजू इथं 3 आहे, 3चा वर्ग 9 अधिक वर्गमात 3चा वर्ग 3, 9 3 12, 12 म्हणजे 4 त्रिकोण 12, 4चं वर्गमूळ 2, 3चं वर्गमात 3 म्हणजे 2 वर्गमात 3. ओके. या वर्गमात 3ची दुप्पट 2 वर्गमात 3 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जर 30 मापाचा कोन असेल ADC तर 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचं प्रमेय काय सांगतं आहे तर 30 मापाच्या कोनासमोरील ही भुजा AC वर्गमात 3 आहे ना, ती कर्णाच्या म्हणजे 2 वर्गमात 3च्या नंपट आहेच. 2 वर्गमात 3च्या नंपट 1 वर्गमात 3 म्हणजे हा 30 मापाचा झाला. इथला 30 हा या ठिकाणी 30 हा 90 म्हणजे हा 30 मापाचा. ओके. इकडं जाऊया. इथं वर्गमा ACB या काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज वर्गमात 3चा वर्ग 3, 1चा वर्ग 1 4 आणि 4चं वर्गमूळ 2. मग या ठिकाणी आपण हा कोन 30 घेतला तर 30 म्हणजे कोन BAC कोन त्रिकोण ACB मध्ये हा C 90 आहे. BAC मध्ये 30 घेतला तर 30 मापाच्या कोनासमोरील ही भुजा 1 आहे, ती कर्णाच्या निम्मी आहे. म्हणजे नक्की 30 आहे का तर इथं 2 कर्ण आहे तर इथं 1 आहे. म्हणजे 30 मापाच्या कोणासमोर समोरचाच हा गुंतरा म्हणजे हा 30 असला पाहिजे. हा 30 आणि हा 30 म्हणजे BAD विचारला आहे. हा 30 आणि 30 60 मापाचाच असणार आहे. अचूक पर्याय नंबर 4. प्रश्न आहे या ठिकाणी 105 नंबरचा आकृतीत त्रिकोण ABC मध्ये AB 20 आहे, BC 42 आहे, AC 34 आहे. बाजू BC वरील बिंदू O हा वर्तुळ केंद्र असून वर्तुळ केंद्र मानून अर्धवर्तुळ काढलेले आहे. हे की बाजू AB व बाजू AC वरील अनुक्रमे हे अर्धवर्तुळ आहे. बाजू AB वरील R बिंदूमध्ये आणि बाजू AC वरील Q बिंदूमध्ये स्पर्श करते. तर या अर्धवर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. प्रथम आपल्याला या हे त्रिकोण आहे ABC याची परिमिती काढली पाहिजे. 3 बाजूंची बेरीज नंतर आपण तो विचार करू. या ठिकाणी हिरोचं सूत्र वापरायचे आहे. 3 बाजूंची बेरीज
ए बी 20, बी सी 42 आणि ए सी 34. तर आपण ए 20 मांडली, बी 42 मांडली, दुसऱ्या लिपीतले ए बी सी 34 अधिक आहे ह्या तिघांची बेरीज 96/2. अर्धपरिमिती यस आहे. 94 96 बेरीज झाली भागिले 2 48. ओके. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ हिरोज सूत्र वर्गमुळात 48 कंसात यस वजा ए यस वजा बी यस वजा सी. यस कंसात यस वजा ए म्हणजे वर्गमुळात ही अर्धपरिमिती आणि अर्धपरिमितीतून पहिली बाजू 20, दुसरी बाजू 42, तिसरी बाजू 34 वजा करायची आहे. पहिला 48 आहेच, वर्गमुळात आहे चिन्हात हे सगळं. 48मधनं 20 गेले 28, 48मधनं 42 गेले, 48मधनं 42 गेले 6 आणि 48मधनं 34 गेले या ठिकाणी 14. तर 48 म्हणजे 6 8 वर्गमूळ काढायचं आहे सोप्या पद्धतीनं. 48मध्ये 6 8, 28 म्हणजे 14 दोन्ही, 7 तसंच आणि 14 तसंच. का असं केलं, असंच का ठेवलं हे 6 आणि 14? तर हे 14 14 डबल येतं आहे, त्यामुळं 2 14चं वर्गमूळ 14. 16 पूर्ण वर्ग आहे. कसं आलं, 8 दोन्ही 16, 2 वेळा 6 गुणिले 6 लिहिलं, 2 वेळा 14 लिहिलं आणि हे 8 दोन्ही 16, 2 वेळा 6चं 6, 2 वेळा 14चं 14 आणि 16चं 4. त्यामुळे 6 चोक 24 गुणिले 14 336 आलं. 336 हे त्रिकोणाची परिमिती झाली. अर्धवर्तुळ त्रिज्या अत्यंत सोपा आहे. सूत्रच आहे डायरेक्ट. 2 गुणिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले स्पर्श करणाऱ्या 2 बाजूंची बेरीज. 2 गुणिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ 336 आलेलं आहे भागिले स्पर्श करणाऱ्या बाजू या ठिकाणी ए बी 20 आहे आणि बी सी 42 आहे. या दोघांची बेरीज 20 आणि 34 54. ओके. 2 गुणिले 336. आता 2 गुणिले 336 भागिले 54, 2 स्पर्श करणाऱ्या बाजूंची बेरीज 2 54 भागिले 27 आलं. 27नं 336ला बघतोय, 27 × 27. सो सॉरी 2नं पहिल्यांदा ह्या 54ला भागिलं 27 आलं. 27ला 3 9 आणि 3 1 3 1 3 2 6 आणि 9 112ला भाग जात नाही. 112/9 तसंच ठेवायचं आहे आणि आपला पर्याय आहे 112/9, अचूक पर्याय नंबर 2. ओके. असे प्रश्न अशा पद्धतीने व्यवस्थित आणि अचूक सोडवा. अचूक पर्याय निवडा, मिळवा आणि येणाऱ्या 28 जून 2026 रोजीच्या परीक्षेमध्ये गणिताला 30पैकी 30 मार्क्स पाडले तर पोर्टलमार्फत नक्की आपली या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. या ठिकाणी सेवेत असणाऱ्यांना कमीत कमी 90 गुण पडले जावेत ही अपेक्षा आहे शासनाची. त्या दृष्टीनं नक्की प्रयत्न करा. मी माझ्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये ही उदाहरणं सोडवून देण्याचा 3 प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेमधील 10 उदाहरणं जवळजवळ आपण सोडलेली आहेत. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.